श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1231. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये गरुडाने जे भुशुंडीजींना प्रश्न विचारले होते, जे 5 प्रश्न ज्याच्या आधाराने ते भुशुंडींचा हा गत इतिहास जाणू इच्छित होते, त्या प्रश्नांची उत्तरं आपण अभ्यासली. गरुडाने काही प्रश्न विचारले होते की आपणास हे कावळ्याचं शरीर कसं प्राप्त झालं, आपल्याला या शरीरामध्ये देखील या रामचरित मानस रूपी ग्रंथाची प्राप्ती कशी झाली. मी ऐकलंय महादेवाकडून की आपला हा देह कल्पांताला देखील नाश पावत नाही. हे कसं शक्य आहे? हे आपल्या ज्ञानाच्या सामर्थ्यामुळं का आपल्या योग सामर्थ्यामुळं आपण घडवून आणता? आणि हे प्रभू, आपल्या आश्रमामध्ये असं काय गुपित आहे की ज्याच्यामुळं मी इथं येताच विनासायास माझा सगळा मोह दूर झाला. कुठलाही संवाद नाही, कुठल्याही प्रकारचं साधन नाही, परंतु केवळ इथं येताच माझा मोह पळून गेला. हे कसं शक्य आहे? काय नेमकं आहे याचं उत्तर? भुशुंडीजींनी जेव्हा गरुडाचे हे प्रश्न ऐकले तेव्हा त्यांना अत्यंत प्रसन्नता झाली आणि सख्यत्वाच्या नात्याने ते विस्तारपूर्वक हे सगळं चरित्र गरुडाला सांगू लागलेत. गरुडजींना ते म्हणतात की तुम्ही म्हणताय ते ठीक आहे की कावळा आणि असं रामप्रेमी रामचरित्र मानसचा एक अत्यंत प्रेमाने तत्वार्थ सांगणारा हे कसं शक्य आहे? तर याचं कारण एकच आहे की ज्या देहाच्या आधाराने मला हे प्रेम भगवंताचं प्राप्त झालं, तो देहच मला अत्यंत आवडतो. त्या देहाला सोडून मला आता दुसरा कुठलाही देह हा आकर्षितच करत नाही. कारण समस्त साधनेचं फळ तर हेच आहे की रामचरणी आपलं प्रेम निर्माण व्हावं. अरे, ज्या या रेशीम किड्यांना देखील आपण अत्यंत प्रेमाने सांभाळतो कारण त्यांच्यापासून रेशमाची प्राप्ती होते, त्याप्रमाणे मी देखील या प्रभू रामचंद्रांच्या चरणाचं प्रेम ज्या या कावळ्या रूपी शरीरातून मला मिळालंय त्यावरती अत्यंतिक प्रेम करतो. अशा रीतीने भुशुंडीजी पुढील कथाभाग गरुडाला सांगू लागतात. स्वार्थ साच जीव कहुए हा, मन क्रम बचन राम पदने हा, सोई पावन सोई सुभग शरीरा, जो तनु पाई भजिय रघुबीरा, राम विमुख लही विधि समदेही, कबि को बिदन प्रशंस हितेहि, राम भगति एहि तन उरजामी, ताते मोहि परम प्रिय स्वामी, तजौ न तन निज इच्छा मरना, तन बिनु भेद भजन नहीं बरना, प्रथम मोह मोहि बहुत बिगोवा, राम विमुख सुख कबहु न सोवा, नाना जन्म कर्म पुनि नाना, किए जोग जप तप मखदाना, कवन जोनी जन्मेऊ जहनाही, मैं खगेश भ्रमी भ्रमि जग माही,
देखेऊ करी सब कर्म गोसाई, सुखी न भयहूँ अबहि की नाई। सुधि मोहिनाथ जन्म बहु केरी, शिव प्रसाद मति मोहन घेरी। प्रथम जन्म के चरित अब कहूँ सुनहु बिहगेस, सुनि प्रभु पद रति उपजई, जाते मिटहि कलेस। पूर्व कल्प एक प्रभु जुग, कलिजुग मल मूल। नर अरु नारी अधर्म रत, सकल निगम प्रतिकूल। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जन हो, भुशुंडी गरुडाला आपल्या या कावळ्याच्या देहाची प्राप्ती आपल्याला कशी झाली, हा सगळा इतिहास सांगत आहेत. सर्वप्रथम ती आपली संकल्पना मनातून दूर करतात की कावळ्याचा शरीर हे अपवित्र आहे, त्याज्य आहे. ही जी आपली भूमिका आहे ती जणू काही या भुशुंडीजींच्या असलेल्या विलक्षण ज्ञानामुळं, भगवंताच्या चरणी असलेल्या प्रेमामुळं कुठच्या कुठं पळून जाते. ठीक आहे, लौकिक दृष्टीने कावळा हा कदाचित आपल्याला थोडासा निरामिष असणारा, त्याज्य असणारा असा प्राणी वाटतो. परंतु माऊलीने कावळ्याच्या या शरीराला भगवंताचा दूत संबोधलेला आहे. पैल तो हे काऊ कोकता आहे, शकून घे माहे सांगत आहे. आपल्याकडे देखील म्हणतात की अरे आज कावळा का बरं ओरडतोय, बहुतेक कोणीतरी पाहुणे येणार आहेत. माऊलीला पाहुण्यांच्या रूपामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग जाणवतोय. काय विरहिणी आहे सुंदर. कावळा हा आपल्याकडं पिंडदानाच्या वेळेला देखील अत्यंत महत्वाचा समजला जातो. आपण जणू काही त्याची आतुरतेने वाट पाहत असतो की तो शिवला का, तो शिवला का. जणू काही जीव मुक्त झाल्याची खूण आहे, वासना तृप्त असल्याची खूण आहे कावळा पिंडाला शिवणं. आजच्या आधुनिक जगामध्ये लोक याला मान्यता देतील न देतील, परंतु ही एक पूर्वापार चालत आलेली अतिशय सुंदर अशी परंपरा आहे. मी ऐकलंय पूज्य मोरारी बापूंच्या कथेमध्ये की केदारनाथला जात असताना जोशी मठाच्या जवळपास कुठंतरी एक अत्यंत दुर्गम अशी वाट आहे, जिथं काही अंतर पुढे गेलं असता कावळ्यांची प्रचंड मोठी सभा नित्य भरलेली असते. काय करत असतात तिथं कावळे, काय चाललं असेल त्यांचा संवाद, आम्हा सामान्यांना कळणं अवघड आहे. सोडा, आम्हाला मनुष्याची संवेदना कळत नाही, इथं या कावळ्याच्या देहाची संवेदना आम्हाला काय कळणार, काय बोलत असतील ते. आम्हाला तर कावळा म्हटला की जयंतच आठवतो, जो सीताजींच्या चरणांवरती चोच मारून पळाला. कारण आमची वृत्ती ही नित्य दोष बघणारीच आहे. एखादी माऊलीच त्याला पांडुरंगाचा निरोप्या म्हणून बघते. एखादा सद्विचार करणारा मनुष्यच गेलेल्या जीवाची मुक्ती या रूपाने कावळ्याची वाट पाहतो. त्यामुळे सज्जनो, भगवंताने बनवलेल्या या सृष्टीतील प्रत्येक प्राणी मात्र हे त्याचे दूत आहेत. आपण कुठल्या दृष्टिकोनाने त्यांच्याकडे पाहतो हा खरा प्रश्न आहे. भुशुंडीजी हे कावळ्याच्या रूपामध्ये आहेत आणि त्यामुळं आपले एक श्रोते आहेत, त्यांनी मला एकदा व्हिडिओ पाठवला होता त्यांच्या घरातला. त्या खिडकीतून दररोज बाहेर बसलेल्या कावळ्याला हातामध्ये पोळीचा तुकडा घेऊन खायला घालतात. मी म्हटलं, ताई कसं शक्य आहे, कसं काय जमतं. अहो, कावळ्याची चोच तर फार लागते. आमच्या गोशाळेमध्ये मी बघतो ना, ते गायींच्या पाठीवर बसतात गोचिडं खाण्यासाठी, पण कधी कधी इतक्या जोरात चोच मारतात की रक्ताची धार लागते तिथं. परंतु तो कावळा देखील अत्यंत शालीनतेने त्यांच्या हातातला पोळीचा तुकडा खातानाचा व्हिडिओ बघून, आणि त्यांनी मला त्याच्यामध्ये सांगितलं की बघा, आमच्याकडे दररोज भुशुंडीजी जेवायला येतात. किती सुंदर कल्पना आहे.
काय भाव आहे. सज्जनो, आपण जशी दृष्टी या जगाकडे ठेवू तसा तो रामराया आपल्याला दिसतो. बरं, सगळ्यांमध्ये दिसतो. त्यामुळे गरुडाचा हा प्रश्न ठीक आहे की आपल्याला हे कावळ्याचं शरीर कसं प्राप्त झालं. जसा आम्हा सर्वसामान्यांना देखील प्रश्न पडतो की मनुष्य योनी सर्वश्रेष्ठ आहे आणि कदाचित त्यामध्ये नीट आचरण न केल्यामुळं कुठली तरी खालची प्राणी मात्रांची योनी मिळाली आणि त्यातही कदाचित हे अधम शरीर जे कावळ्याचं आहे त्यासाठी तर बहुतेक याने जुन्या काळी अनेक पाप केली असणार, त्याचंच त्याला हे फळ मिळालं. हे सगळं आमचं अज्ञान आहे. आणि मला इथं गरुडाचं विशेष कौतुक वाटतं, प्रेम वाटतं, कारण जो प्रत्यक्ष वैकुंठामध्ये राहणार आहे, ज्याला सत्संग हा वेगळा नाहीच, जो या सत्संगती रूपी विचारांनाच तद्रूप झालाय, तो आपल्या मनातला मोह दूर करण्यासाठी थेट भूलोकावरती येतो आणि तिथं देखील येऊन कुठल्या एखाद्या तपस्वी पंडित ब्राह्मणाच्या चरणी बसून रामतत्व समजून घेत नाहीये, तर एका कावळ्याच्या चरणी बसून तो ही कथा ऐकतोय. कुठल्याही प्रकारचा त्याच्या मनामध्ये न्यूनगंड येत नाहीये की आपण वैकुंठ सोडून इथं काय करत बसलेलो आहे. हे मोठेपण आहे सज्जनो मोठ्या व्यक्तींचं. कारण जिथून ज्ञान मिळेल तिथून ते ज्ञान आपण घ्यावं, हे सूत्र जणू काही गरुड देखील आम्हाला सांगतायत. भुशुंडी आपल्या या कावळ्याच्या शरीरावरती विशेष प्रेम करतात, कारण त्यांना या शरीराच्या आधाराने रामभक्ती प्राप्त झाली. त्यांना राम दर्शन या शरीरातून झालेलं आहे आणि ते समस्त साधनांचं सार आहे, नाहीतर काय दुसरं. स्वार्थ साच जीव कहूं एहा, मन क्रम बचन राम पद नेहा. जीवाचा वास्तविक स्वार्थ हाच आहे की मन वचन आणि कर्माने प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रेम निर्माण होणं. आणि तेच शरीर पवित्र आहे ज्याने मन वचन आणि कर्माने प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रेम प्राप्त केलं. अन्यथा पवित्रतेचा आपण व्याख्या करायची तरी काय. केवळ शुद्ध शुचिरभूत वस्त्र परिधान करणं म्हणजे पावित्र्य आहे का. केवळ सुंदर विचार व्यक्त करणं म्हणजे पावित्र्य आहे का. या पावित्र्याचा गुणाकार आहे मन वचन आणि कर्म. या तिघांच्याही आधाराने प्रभू रामचंद्रांच्या प्रेमाला पात्र होणं. आणि हे ज्या शरीराच्या आधाराने आम्हाला मिळालेलं आहे तेच शरीर पवित्र आहे, तेच शरीर सुंदर आहे. आणि जे मिळालं असता नित्य निरंतर रघुनाथाचं भजन होतं तेच शरीर हे या विश्वातलं सर्वोत्तम शरीर आहे, होय की नाही. अन्यथा आपण खूप धनाढ्य होत, आपण खूप बुद्धिमान होत, आपण खूप सौंदर्यवान होत, परंतु जर रामाचं भजन आपण केलं नाही तर काय उपयोग आहे या गुणांचा. बघा, आजच्या काळामध्ये संपन्नतेने आमचं समाधान हिरावून घेतल्याची आपल्याला बऱ्याचदा अनुभव या समाज जीवनामध्ये दिसतात की धनाढ्य आहे परंतु रात्रीची झोप गेलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या मागे लागलेल्या आहेत, अन्न घशाखाली उतरत नाही, इतकं कामाचा तणाव आहे. अशा धनाढ्यतेच्या आधाराने आम्हाला काय साधायचंय. असं सौंदर्य की जे जाता क्षणी जीव द्यावासा वाटेल अशा अनेक अभिनेत्या आपल्याला या हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये दिसतात. असं सौंदर्य काय कामाचं जे रामाच्या सेवेमध्ये रामाच्या भजनासाठी उपयोगाला येत नाही. आणि असे पंडित देखील काय उपयोगाचे जे कदाचित या बाहेरच्या जगातले तर अनेक शोध लावतील, अनेक सुखसुविधा निर्माण करतील, परंतु रामाकडे जाण्याचा मार्ग आम्हाला सांगणार नाहीत. आणि त्यामुळे भुशुंडी म्हणतात की राम बिमुख लही बिधी समदेही. प्रत्यक्ष ब्रह्मदेवा समान जरी शरीर प्राप्त झालं परंतु जर तो रामापासून विन्मुख असेल तर काय फायदा आहे. त्यामुळं कभी कोविद न प्रशंसहिते, अशा देहाचं गुणगान कधीच कुठला कवी किंवा पंडित करणार नाही ज्याचा देह हा रामविन्मुख आहे.
सुमित्रा आणि लक्ष्मणाचा संवाद डोळ्यासमोर येतो. जेव्हा लक्ष्मण आईला म्हणतो की आई, मी रामाच्या सेवेसाठी वनात जाऊ का ग? सुमित्रा म्हणते की तुझं इथं काय काम आहे? अवध तहा जह राम निवासो, तह ही दिवस जह भानु प्रकाशो, जौ पै सीय राम बन जाही, अवध तुम्हार काजू कछु नाही. अरे, विचारतोयस काय हा प्रश्न? तुझे आई वडील आहेत सीता आणि राम, ते सर्व दृष्टीने तुझं कल्याण करणारे आहेत. लक्ष्मणा, जिथं राम आणि सीता आहेत तीच अयोध्या समज. आणि जर त्यांना सोडून तुला अयोध्येत राहायचं असेल तर तुझं इथं काय काम आहे? खऱ्या अर्थाने सुमित्रेने आम्हा सर्वांना संदेश दिला की एखाद्या स्त्रीला जर वांझ राहावं लागलं आयुष्यभर, तिच्या मनामध्ये एक शल्य असतं की अरे, आपल्याला लौकिक दृष्टीने कोणी पुत्र झाला नाही. परंतु गोस्वामीजी वांझ या शब्दाची व्याख्या सुमित्रेच्या मुखातून आपल्याला आणखीन व्यापकतेने सांगतात की ज्या मातेने पुत्र किंवा पुत्रीला जन्म दिला, परंतु जर ते पुत्र किंवा कन्या रामसेवेमध्ये आपला देह झिजवत नसतील तर ती आई जन्म देऊनही वांझच आहे. खरोखर रामसेवा, रामभजन हाच मनुष्य जन्माला न्याय देण्याचा एकमेव मार्ग आहे. आणि जर तो दिला नाही आणि ब्रह्मदेवासारखे बुद्धिमान असाल, चाणाक्ष असाल, चतुर असाल, तरी देखील पंडित आणि कवी त्याची कधीच प्रशंसा करणार नाहीत. वर्णावी ती थोरी एका सद्गुरूची, येरा मानवाची कामा नाहीये. काय वर्णन करायचंय? शारदा माता देखील धावत येते एखाद्या अशा लौकिक कवितेच्या प्रशंसेसाठी. आणि जेव्हा या असलेल्या लेखणीच्या टिपेवरती ही शारदा बसून लिखाण करू लागते आणि बघते की अरे, हे तर एका सामान्य जीवाची प्रशंसा करतायत, हे लौकिक जगाची प्रशंसा करतायत. आपलं डोकं बडवून घ्यायला लागते. बालकांडामध्ये गोस्वामीजी म्हणतात. त्यामुळे सज्जनो, प्रशंसा तर त्याची करावी जो राम भक्त आहे, राम सेवक आहे, ज्याने आपला देह राम कार्यामध्ये झिजवलेला आहे. अन्यथा तुम्ही या लौकिक जगात कितीही जरी मोठे झाला तरी तुम्ही प्रशंसेसाठी पात्र नाही. भुशुंडी आज कावळ्याच्या रूपामध्ये असूनही रामचरित मानसच्या चरित्रामध्ये एवढा मोठा कथाभाग महादेवाच्या कृपेने जणू काही आरक्षित करतात. बघा, एवढा मोठा कथाभाग भुशुंडींचा जेवढा आहे तेवढा कदाचित भरतजींना देखील अयोध्या कांडामध्ये मिळाला नसेल. एवढा मोठा कथाभाग समस्त रामचरित मानसमध्ये सीतारामाच्या पश्चात जर कोणाचं वर्णन वारंवार आलेलं असेल तर ते भुशुंडींचं आलेलं आहे. महादेव तर या कथेचा जनक आहे, त्यामुळं त्याचं चरित्र तर सर्वत्र सामावलेलं आहे. परंतु एक व्यक्तिरेखा म्हणून विचार केला तर भुशुंडींना एवढं महात्म्य या रामचरित मानसमध्ये दिलंय. याचं कारण त्यांना या शरीराच्या आधाराने रामभक्ती प्राप्त झाली आणि ज्याला रामभक्ती प्राप्त झाली त्याचं वर्णन गोस्वामीजी करतात. तजऊन तन निज इच्छा मरना, तन बिनु बेद भजन नाही बनना. दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारला की मला हे रामचरित मानस कसं प्राप्त झालं, तर त्यामागे एक फार मोठी कथा आहे. ती मी तुम्हाला हळूहळू सांगतो. परंतु मी तिसऱ्या प्रश्नाच्याकडे वळतो. तुम्ही तिसरा प्रश्न विचारला की महादेवाच्याकडून तुम्ही ऐकलंय की कल्पांताच्या वेळेला देखील माझा हा देह त्यागला जात नाही. तर गरुडजी, हे सत्य आहे. महादेव कधीच असत्य सांगणार नाहीत. महादेव नेहमीच सत्यम शिवम सुंदरम या रूपामध्ये आहेत. त्यामुळे त्यांचं वचन मिथ्या नाही. ते उगीच एखाद्याची भलावणी करण्यासाठी बोलणार नाहीत, एखाद्याचं कौतुक करावं म्हणून ते बोलणार नाहीत. त्यांनी जे सांगितलेलं आहे ते परमसत्य आहे. माझं देह कल्पांताच्या क्षणी देखील नष्ट होत नाही. याचं कारण माझं मरण हे भगवंताने माझ्या इच्छेवरती सोपवलंय. ज्याप्रमाणे गंगापुत्र भीष्मांना देखील
त्यांचं मरण हे त्यांच्या इच्छेवरती सोपवण्यात आलं होतं. त्यामुळे एवढं शरपंजरी पडल्यानंतरही उत्तरायणाची वाट पाहत विष्णू सहस्रनामाचा जप करत भीष्म या रणांगणामध्ये कुरुक्षेत्रावरती थांबून राहिलेत, कारण मरण हे त्यांच्या इच्छेवरती आहे. सज्जनो, मरण हे आपल्या संकल्प शक्तीचं कार्य आहे बरं का. अनेक लोक म्हणतात की अरे काय माहिती कधी येईल मरण. ठीक आहे, प्रारब्ध, अगतिकता या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु मरणावरती या देहामध्ये असताना एक मार्ग आहे आणि तो म्हणजे सत्य संकल्पाचा. लौकिक संकल्पापेक्षा सत्य संकल्प हवा. आपल्याकडे लोक अकाली मरतात किंवा पाय झाडून मरतात, याचं कारण अहो मला माझ्या नातवंडाचं लग्न पाहायचंय, मला माझ्या पतवंडाचं तोंड बघायचंय, मला आत्ताशी तर कुठं सुख मिळायला लागलं होतं, आता मला मरायचं नाही. अशा भावनेने आम्ही लौकिक जगातले संकल्प करतो. ते संकल्प उपयोगाचे नाहीत. संकल्प कसा असावा? ह्याच जन्मी येणोची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पावी जे निश्चळे स्वरूपाकारे. समर्थ म्हणतात की याच जन्मात याच देहामध्ये रामदर्शन मला घ्यायचंय, नाही सोडणार त्याशिवाय देह. बघा करून असा संकल्प आणि लागा जपाला. नुसता संकल्प बोलून उपयोगाचा नाही, त्यासाठी जप देखील केला पाहिजे, साधना देखील केली पाहिजे, रामभक्ती देखील केली पाहिजे. आणि बघा रामराया देखील तुमच्या जन्माची रेष वाढवेल. जोपर्यंत त्याचं दर्शन होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला या देहाला सोडायला निमित्त होणार नाही. आणि जेव्हा देह सोडाल त्यावेळेला शरभंज ऋषींप्रमाणे, शबरीप्रमाणे तो रामराया स्वतः तुमच्या समोर येऊन उभा राहील, दर्शन देईल, तुम्हाला कृतार्थता देईल आणि योगाग्नीने तुमचं देह भस्म होत असताना देखील समोर राम उभा राहील. हे आहे संकल्पाचं फळ. त्यामुळे हे संकल्प केवळ भीष्मांना किंवा भुशुंडींनाच प्राप्त आहेत असं नाही. त्यांचा निग्रह होता तेवढा, हे निश्चित आहे, जो निग्रह माझ्यामध्ये नाही. त्यामुळे भुशुंडी म्हणतात की माझं मरण माझ्या इच्छेवरती अवलंबून आहे, परंतु मी हे शरीर सोडत नाही. कारण वेदांनी वर्णन केले आहे की शरीराशिवाय भजन होत नाही. आणि पूर्वी मोहाने माझी अशी दुर्दशा झालेली आहे की श्रीरामजींशी विमुख होऊन मी कधीच सुखाने झोपलेलो नाही. बघा मी जे सत्य संकल्प आपल्याला सांगतोय, बाजी प्रभू देशपांडेने देखील या पावनखिंडाच्या ठिकाणी काय केलं की अरे नाही, मरण येऊ देणार नाही जोपर्यंत तोफेचे 3 गोळे कानावर पडत नाहीत. हा सत्य संकल्प आहे. एका उदात्त कार्यासाठी हा देह त्यांनी अर्पण केलेला आहे आणि मग त्याला सांभाळण्याची जिम्मेदारी भगवंताकडे लागते. भुशुंडी म्हणतात की कल्पांताच्या वेळेला तर सगळं जातं. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की देव, देवता, नाग, किन्नर यांच्यापैकी कोणीच टिकू शकत नाही. हे अगदी खरंय. अंड कटाह अमित लयकारी, कालू सदा दुरतिक्रम भारी. या काळाच्या घासासमोर कोण जगणार, कोण टिकणार? परंतु जेव्हा जेव्हा असा कल्पांत येतो, आज 28 कल्पांत याची देही याची डोळा मी बघितलेले आहेत. पुढे जाऊन सांगतात भुशुंडी, मी 28 कल्प झाले उभा इथं. युगे 28 विटेवरी उभा. आपण पांडुरंगाच्या आरतीमध्ये देखील म्हणतो. म्हणजे दोघांचं मोजमाप सारखंच आहे. ही तुर्याची सीमारेषा आहे, ही वीट नाही. ही तुर्याची सीमारेषा आहे ज्याच्यावरती हा पांडुरंग रूपी भुशुंडी उभा आहे. मला काही श्रोत्यांचे प्रश्न येतात, वेळेअभावी मी उत्तर देऊ शकत नाही सगळ्यांना. लोकांचा एकच प्रश्न आहे की भुशुंडी हे चिरंजीव आहेत का? मग सप्तचिरंजीवांमध्ये त्यांचं नाम का नाही? किंवा भुशुंडी कल्पांताच्या वेळेला देखील हा देह तसाच्या तसाच ठेवून जिवंत राहिले, हे कसं शक्य झालं? चांगली गोष्ट आहे, प्रश्न पडतायत. परंतु सज्जनो, या सगळ्या अतिसूक्ष्म गोष्टी आहेत. हे लौकिक कावळा देह हे सगळं ठीक आहे, परंतु कल्पांताच्या वेळेला जेव्हा हे सगळं लय पावत असतं तेव्हा ते ओंकारामध्ये जातं. अशा अतिसूक्ष्म ठिकाणी भुशुंडी हे आपलं अस्तित्व वेगळेपणाने अबाधित ठेवू शकतात. हे सत्य आहे. ज्याप्रमाणे आपण जाणतो की ब्रह्मदेवाच्या या नाभीतून ते कमळ उमलतं आणि वगैरे वगैरे, महापुरुषाच्या नाभीतून ते कमळ उमलतं आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेव असतात. अशा पद्धतीने विचार करा की कल्पांत होतो तेव्हा देखील
भुशुंडी हे अशा सूक्ष्म तत्वाच्या आधाराने आपलं स्थान अबाधित ठेवतात. आणि पुन्हा या सृष्टीचा विस्तार होऊ लागताच या कावळ्याच्या देहाला धारण करून पुनश्च एकदा रामकथा ते गाऊ लागतात. त्यामुळे ते आपल्या संकल्पशक्तीच्या आधाराने आपल्या स्वतःला वेगळं ठेवून घेतात. कारण की त्यांनी जाणलंय की राम भजन ज्या शरीराने होतं ते शरीर सोडून आणखीन जरी काही अपेक्षा केली तरी आपण अगदी मनुष्य योनीपासून वेगवेगळे देह फिरून आलो. परंतु प्रत्येक जन्मामध्ये काय दुर्दशा झाली आपली. असं नाही की आपण परमार्थिक नव्हतो, असं नाही की आपण साधन केलं नाही, असं नाही की आपल्याला गुरु मिळाला नव्हता. सगळं मिळालं होतं, परंतु आम्हाला राम प्रेम मिळालं नव्हतं. आणि राम प्रेमाशिवाय मी अनेक प्रकारचे योग, जप, तप, यज्ञ, दान सगळं काही करून बघितलं, परंतु मी कधीही धड सुखाने झोपू शकलेलो नाही. गरुडजी, जगतामध्ये अशी कोणती योनी आहे जिच्यामध्ये मी पुन्हा पुन्हा फिरून फिरून जन्म घेतलेले नाहीत. मी सर्वत्र फिरलो, सर्व काही पाहिलं आणि सगळं बघितल्यानंतर मला एकच लक्षात आलं की तोच एक सुखधाम, तोच एक सुखधाम. शेवटी या सगळ्या योनी फिरून जे सुख प्राप्त करायचंय ते अपूर्ण सुख आहे. आणि या सुखाचा परमोच्च बिंदू जर मला या कावळ्याच्या शरीरामधून प्राप्त होत असेल तर राहू दे ना, कावळा तर कावळा, काय फरक पडतोय. सजिनो, केवढं मोठं जीवनाचं सूत्र आम्हाला भुशुंडीजी देत आहेत की तुम्ही ज्या अवस्थेमध्ये असाल तिथं तुम्हाला सुख प्राप्त करता येईल. गरज आहे राम भजनाची. आम्ही राम भजन सोडून सुखी होण्याचा प्रयत्न करतोय, हे आमची सगळ्यात मोठी चूक आहे. आम्हाला असं वाटतं की मुलाचं लग्न झालं की सुखी होत, बँकेमध्ये अडकलेले एवढीचे पैसे मिळाले की आपण सुखी होत, तब्येतीचा त्रास गेला की आपण सुखी होत. आमचं सुख हे नेहमी भविष्यामध्ये आहे. आणि भुशुंडींसारखे संत हे वर्तमानामध्ये सुख, आनंद, अकारण प्रसन्नता अनुभवतात. आणि त्याचं एकच सूत्र आहे राम भजन. ते राम भजन मला या कावळ्याच्या शरीरामध्ये मिळालं आणि त्या प्राप्तीसाठी मी अनेक योनी वारंवार फिरून बघितल्या. अनेक प्रकारचे जपतप करून बघितले, अनेक प्रकारची कर्म करून पाहिली. परंतु मी सगळ्या जन्मांचा जर लेखाजोखा घेतला आणि हा माझा आत्ताचा कावळ्याचा जन्म जर विचार केला तर आहा, मला ते सोडून आता कुठंच जायची इच्छा उरलेली नाही. कारण की हा जो मी अंतरंगामध्ये अतीम परमानंद घेऊन जगत आहे ते मी सांगू शकत नाही तुम्हाला. मी एवढा सुखी कधीच झालो नव्हतो. माझ्या समोर सर्व जन्मांच्या आठवणी आहेत गरुडजी. कारण मला महादेवाच्या आशीर्वादाने माझ्या बुद्धीला मोह होत नाही. भगवद्गीता डोळ्यासमोर येते की मोहामध्ये स्मृतिभ्रंश थांबलेला आहे. ते सूत्र इथं गरुड गोस्वामीजी देत आहेत की माझा मोह माझ्या बुद्धीला कधी झाला नाही आणि त्यामुळे माझी स्मृती ही कुठे गेली नाही. मला अनंत जन्मांची चरित्र जशीच्या तशी डोळ्यासमोर येतात. हे पक्षीराज, तुम्ही प्रश्नच विचारला आहे. कदाचित तुम्हाला मी माझ्या मागच्या जन्मात झालेली परवड सांगतो, किती प्रकारचे त्रास मी सहन केलेले ते सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे कावळ्याचं शरीर मी का सोडू इच्छित नाहीये. अशा रीतीने प्रथम जन्म के चरित अब कहूं सुनहु बिह गेस. मी तुम्हाला माझ्या पूर्वजन्माचं चरित्र सांगतो, जे ऐकल्यानंतर काय होईल. सुनी प्रभू पद रती उपजई जाते मिटही कलेस. हे ऐकल्याने प्रभू चरणी आपली प्रीती उत्पन्न होईल आणि आपले सर्व क्लेश नष्ट होतील. अशा रीतीने भुशुंडीजी आपल्या पूर्वजन्माचा इतिहास गरुडाला सांगायला सुरुवात करतात. आम्हाला कलियुगामध्ये ते घेऊन जातात. सज्जनो, असं हे कलियुगामध्ये ज्या एका जन्मामध्ये भुशुंडीजींनी जे दुःख सहन केलेलं आहे त्याची ही कथा आपल्याला गोस्वामीजी जी सांगणार आहेत.
त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.